ठीक आहे. नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. आपले ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे अनुकंपा नियुक्तीचे धोरण गट अ व गट ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक अकंपा 1221/प्रक्र 112/का 8 दिनांक 27 सप्टेंबर 2021 यामध्ये संदर्भीय एक शासन निर्णय आहे. दिनांक 21 सप्टेंबर 2017, 27 सप्टेंबर 2021 या शासन निर्णयाची आपण प्रस्तावना बघूया. संदर्भातील शासन निर्णयाद्वारे अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतुदींचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार गट क व गट ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क व गट ड मधील पदावर अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्तीचे मुख्य प्रयोजन हे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा म्हणून नियुक्ती देणे असे आहे. उपरोक्त प्रयोजन तसेच कोविडची पार्श्वभूमी विचारात घेता गट क व गट ड मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट अ व गट ब मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय दिनांक 26 ऑगस्ट 2021 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत. गट क व गट ड मधील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे धोरण गट अ आणि ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे. त्यानुसार शासकीय सेवेत असताना गट अ व गट ब मधील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क व गट ड मध्ये अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्यात येत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ हा दिनांक 1 जानेवारी 20 पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. आपणास एक आदरपूर्वक विनंती आहे की आपण अद्यापही ग्रामविकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे. ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे दररोज साधारणतः 2 ते 3 विविध विषयांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात. आपणास असे अद्ययावत माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देत असलेली माहिती व माहिती पुरवण्याचा आमचा प्रयत्न आपणास कसा वाटतो याबाबत आपला अमूल्य अभिप्राय आपण नोंदविल्यास आमच्या टीमला आनंद होईल. तसेच सूचना क्रमांक 2, सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. ग्रामविकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. अधिक अभ्यासासाठी अद्ययावत मूळ नियम व अद्ययावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा. माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्ययावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल. तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही. त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. तसेच ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे निर्मित केलेले ग्रामविकास e-seva.com या संकेतस्थळाची लिंक तसेच यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओंची लिंक आपल्या सुलभतेसाठी
डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून आपण संकेतस्थळावर किंवा मागील व्हिडिओ आपण बघू शकतात. आपणास आजचा विषय कसा वाटला याबाबतची कमेंट आपण नक्की नोंदवावी ही विनंती आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.